नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 2 ऑक्टोबर भागामध्ये अधिपतीकडे काही लोक येतात आणि आभार मानत असतात. अधिपती म्हणतो, ओ असं काय करताय? आमच्या आईसाहेब नवरात्रीसाठी देणगी द्यायच्या, तीच परंपरा आम्ही पुढे चालवली. पण तुम्हाला एक सांगू का, आतापर्यंत हे ज्याच्यामुळे होत होतं त्याच थोरले सरकार आता गायब आहे. तुमच्या कानावर आलं का? ते लोक म्हणतात नाही हो. अधिपती म्हणतो, तुम्ही शोधाल का? ते म्हणतात सरकार हे काय सांगायची गोष्ट आहे का? एक जण म्हणतो थोरल्या सरकार गेल्या कुठे असतील? त्या तर एवढ्या चांगल्या आहे, सगळ्यांना मदत करायच्या, त्यांचा कोण दुश्मन असणार? दुसरा म्हणतो अरे एक न एक दुश्मन असतोच, कुणाला न कुणाला आपला राग येतोच. अधिपती म्हणतो ते तुम्ही सोडा आणि आईसाहेबांना शोधा. हात जोडून म्हणतो तुमचे लय उपकार होतील. इकडे चारू आणि अक्षरा घटस्थापनेची तयारी करत असतात. अक्षरा म्हणते आई हा दिवा चालेल ना? नाही म्हणजे 9 दिवस तळपत ठेवायचा ना, म्हणून विचारलं. आणि हे मी करणार बरं का. तेवढ्यात आजी येऊन म्हणते सगळे कामं तुम्हीच करणार होय? मला पण सांगा. नाही म्हणजे वाटत होतं यावर्षी भुई नाही, आता कसं होणार? चारूला म्हणते तुम्ही आल्या आणि समद सांभाळलं. बोला ना मी काय काम करू? चारू म्हणते अहो तुमचंच घर आहे, कुठलंही काम करा. आता आजीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला भुवनेश्वरीची आठवण येते. ती देवीसमोर जाऊन म्हणते आई लवकरात लवकर भुई परत येऊ दे. आता अक्षरात जाऊन म्हणते आजी नक्की येतील त्या. चारू पण आजीच्या शेजारी जाऊन म्हणते तू मनापासून प्रार्थना केली ना दिव्याई, त्याचा नक्कीच स्वीकार करतील. आता आजी रडायला लागते. चारूला मात्र खूप कसं तरी वाटतं. दुर्गी खोलीत येते. त्यांची म्हणते मम्मी मी लय भारी घागरा घेतला. पण दुर्गी मात्र तिला उशी फेकून मारते आणि म्हणते अगं काही अक्कल आहे का? तुम्हाला कधी सिरियस घेणारच नाही का? ती आता बाकीचं सामान फेकते. त्यांची म्हणते मम्मी अगं काय झालं, सामान का फेकतीये? दुर्गे म्हणते तुला पडली वे माझी, तुला फक्त स्वतःचं कळतं. त्यांची म्हणते मम्मी आता बास आणि सांग अगं मी तुला ये आणि तू मला. दुर्गे म्हणते नवरात्रीची चांगली तयारी चालली. त्यांची म्हणते अगं मग चांगलं आहे की. ती म्हणते अगं मी म्हणायला गेले ताई घरात नाही, यावर्षी उत्सव साजरा करायचा नाही, तर माझं एकाने पण ऐकलं नाही. वर मला 2 शब्द ऐकवले. त्यांची म्हणते अगं मग अधिपतीला धरायचं की हाताशी. दुर्गी म्हणते अधिपती तो पण आपला राहिला नाही. मोदकाच्या वेळेस त्याला सांगितलं, त्याने किती साथ दिली. त्या चारू आणि मास्तरडीचं बरोबर तोंड गप्प केलं. त्यांना त्यांची लायकी दाखवली. पण यावेळेस मात्र हाच उड्या मारतोय. नवरात्री धुमधडाक्यात आणि मोठी साजरी करायची. त्यांची म्हणते मम्मी मरू दे तिकडं, मी चालले एका इव्हेंटला, तिथं नवरात्री लय भारी साजरी करतात. मी काय म्हणते तू पण चल की माझ्याबरोबर. दुर्गी म्हणते चंचे डोक्यावर पडली की काय? अगं ह्या घरामध्ये एकच माणूस आपल्याकडून होता, तो पण फुटलाय. चंची म्हणते म्हणजे हा विषय लाईटली घेण्यासारखा नाही आहे. चारू अक्षराला म्हणते आज किती छान वाटतं. आजपर्यंत नवरात्री मी एकटीच साजरी करायची. कसली साजरी करायची? फक्त करायचं म्हणून करायचं. आता ती बरंच काही सांगत असते आणि अक्षराला खूप वाईट वाटतं. ती म्हणते आई आता अजिबात काळजी करू नका, आता सगळ्या गोष्टीचा तुम्ही भरपूर आनंद घ्या. ओंके अधिपतीला म्हणतो मी तुला घरी सोडतो आणि गाडी घेऊन जातो, कारण दरवर्षी मी शिवानीला 9 साड्या घेऊन देतो, 9 कलरच्या 9 साड्या, म्हणून आज दुकानात जायचं. अधिपती म्हणतो ठीक आहे सोड मला घरी. पण तो विचार करतो लई दिवस झाले मास्तरी बाईला काही गिफ्टच दिलं नाही. त्यांना पण मी 9 कलरच्या 9 साड्या दिल्या तर लई खुश होतील. आणि म्हणतो ओंक्या मी पण येतो दुकानात, मास्तरीबाईला मस्त साड्या घेतो. ओंक्या हसून म्हणतो चल. आता घटस्थापनेची सगळी तयारी होते. दुर्गी हळूच येते तेव्हा देवीजवळ कुणीच नसतं. ती पहिले सगळं धान्य घेते आणि गुपचूप खिडकीबाहेर टाकते आणि म्हणते करा आता बिना धान्याची. आता मातीच टाकून देते म्हणजे घटस्थापनाच होणार नाही. ती आता माती घेते आणि शेजारच्या कुंडीत टाकते. आता पानं घेऊन जायला लागते. तेवढ्यात चंची खांद्यावर हात ठेवते. आता दुर्गी एवढी घाबरते आणि डोळे झाकून म्हणते नाही मी ते पानं. चंची म्हणते मम्मी नाही पानं हे काय चाललंय, आणि ते पानं कशाला घेतले? ती म्हणते चंचे इथं कशाला कडमडली? ती म्हणते माझं सोड, तू काय करायली? ते आता जे केलं ते चंचीला सांगते. ती पण स्माईल करते. दुर्गी म्हणते आता बघू कशी करतात घटस्थापना, काही होऊ दे, पण या घरामध्ये मी नवरात्रीचा उत्सव साजरा होऊच देणार नाही. त्यासाठी मला
जे करावं लागेल ना ते मी करणार. अक्षरा कपाटामधून एक एक साडी काढत असते आणि म्हणते, ही पण साडी घातली, ही पण घातली. आता एक एक काढत सगळ्याच साड्या घातलेल्या असतात. नंतर म्हणते जाऊ दे, कुठली तरी एक घालते. तेवढ्यात अधिपती येतो आणि बघत राहतो. ती म्हणते, अधिपती एक साडी सांगा ना, कुठली घालू? मला तर काहीच कळत नाही. अधिपती म्हणतो, अहो कपाटात बघा की अजून साड्या असतील. ती म्हणते, नाही हो, मी सगळ्या बघितल्या. अधिपती म्हणतो, ते बॉक्स कपाटातले त्याच्यात बघा. अक्षर म्हणते, बॉक्स हे कुठून आले? ते आता बेडवर ठेवते आणि उघडते आणि म्हणते, अरे ह्या साड्या माझ्या नाही आहेत. अधिपती म्हणतो, अहो तुमच्या कपाटात म्हटल्यावर तुमच्याच असणार. ती म्हणते, नाही हो अधिपती, मी खात्रीने सांगू शकते, ह्या साड्या माझ्या नाहीच. तो म्हणतो, अहो तुम्ही पहिल्या घेतल्या असतील आणि विसरल्या असतील. ते असत म्हणते, एक बाई काही पण विसरू शकते पण साड्या नाही. ते त्याच्याकडे बघत म्हणते, चॉईस छान आहे, साड्या खूप सुंदर आहे. थँक्यू अधिपती, पण एवढ्या साड्या तुम्ही कधी आणल्या? अधिपती म्हणतो, असं कसं? बाकीच्यांच्या बायका नव्या साड्या नेसतील आणि माझ्या बायकोला नको आहे? नेसा नेसा, नवी साडी नेसा. तीन ती अधिपती, तुम्हीच सांगा ना कुठली साडी नेसू? तो म्हणतो, अहो कुठली पण नेसा, तुमच्यावर सगळ्याच साड्या छान दिसतात. अक्षर म्हणते, प्लीज तुम्ही एवढ्या हौसेने आणल्या तर सांगा ना. आता अधिपती त्यातली एक साडी सांगतो आणि तिच्या जवळ जायला लागतो. ती अधिपती आवरायचं त्याला ढकलून म्हणते, तुम्ही पण आवरून घ्या. तो आता हसत बाजूला निघून जातो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.